पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते आज 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण. खारघरमधील इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन होणार. महायुतीच्या सर्व आमदारांसोबत आज मोदींचं स्नेहभोजन. आमदारांना मोदींना रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार. मुंबईच्या विकासासाठी येत असल्यास मोदींचं स्वागत. मोदी लवकरच मणिपूरलाही जातील ही अपेक्षा. मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला. धनंजय मुंडे आज मोदींच्या उपस्थितीमध्ये बैठकीला उपस्थित नसणार. आज व्यापाऱ्यांचा बंद असल्यानं धनंजय मुंडे दादांना कळवून परळीला गेले. अमोल मिटकरींची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा. निलंबित तालुका अध्यक्ष विष्णू चाटेमुळे राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त. संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेचं नाव आल्यानंतर निलंबन. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे. थोड्याच वेळात वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात केज कोर्टात हजर करणार. धनंजय मुंडे मतदारसंघ शांत करायला गेले असतील. आकाचे लोक आले तर मुंबईही बंद करू शकतात. परळीतील बंदावरून सुरेश धस यांची टीका. शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता. बारामतीमधील उद्याच्या कृषी प्रदर्शनाकडे राज्याचं लक्ष. बुलढाण्यातील केस गळतीची भयानक परिस्थिती. महिलेच्या डोक्यावरील केस गळतीचा व्हिडिओ समोर.